होलीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं अजून ब्लॉगमध्ये. तर आज आहे होली. तर सगळ्यांना पहिले होलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या धुलीवंदन आहे. आणि उद्या धुलीवंदन बोलताना ग्रहण पण लागणार आहे. बोलता घरच्या बाहेर पडू नका. आणि आपल्या लोकांना ऐकणार सण साजरा करतील आणि करायलाच पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण आपण दरवर्षी होलीला म्हणजे शिमग्याला आपण दरवर्षी मित्राच्या गावी असतो, म्हणजे कोकणात असतो आपण शिमग्याला. आपण गणपती पण त्याच्या घरी जातो. गणपतीत 2-3 वर्ष आपण जातो त्याच्या घरी गणपतीत. शिमग्याला पण 2-3 वर्ष आपण तिकडे जात होतो. पण यावर्षी जायला नाही भेटला, कारण की सार्थकचं कॉलेज आहे. रोशन मग कामाला सुट्टी नाही. तेजसला पण सुट्टी नाही. तर नाही जायला भेटला यावर्षी. नंतर कधी जाऊ आपण होलीच्या नंतर. होली झाल्याच्या नंतर जाऊ आपण त्याच्या गावाला. दाखवेन तुम्हाला गेल्यावरती ब्लॉग तर येईलच. तर चला, आज होली आहे. तर मम्मी आज पुरणपोळ्या बनवत आहे. हे बनवून झालं आहे, करंज्या बनवून झाल्या आहेत. तर पुरणपोळ्या बनवत आहे. चला तुम्हाला दाखवत आता पुरणपोळ्या मम्मी कशी बनवत आहे. तर गाईज मी आता बघू शकता, मम्मीने आता पुरणपोळ्या बनवायला घेतल्यात. बघा बनवता येतं का? कौन नीता बनवलेत. आता इथं बनवायला घेतले. अजून काय काय बनवायचे मम्मी? वड पापड, पापड्या. आज होली आहे ना काहीच, तर होलीसाठी निवेद दाखवायला लागतं ना. हे बघा, सकाळ उठून 7 वाजता उठून करंज्या बनवल्यात. हे बघा 7ला करंज्या झाल्या होत्या, विचार करा. मी तेव्हा अर्धा झोपेन होतो. करंज्या झालेत बनून. आता पुरणपोळ्या झालेत. पुरणपोळ्या झाल्यावर थोडंसं आराम करेल. आणि मग नंतर वड पापड्या सर्व संध्याकाळी होली ना आज, तर निवेद दाखवायला लागतं संध्याकाळी जाऊन. तर ते पण तुम्हाला दाखवीन मी होलीला जाऊन. तर आता मम्मी बनवत आहे पुरणपोळ्या. कुणाला रेसिपी माहिती असेल किंवा माहिती नसेल तर मम्मीकडून शिकून घ्या. नाही एक्सपर्ट नाव दे. मम्मी एक्सपर्ट नाही बोलते ना. कॅन्सल. तर गाईज पुरणपोळ्या लाटून तर झाल्यात. 1 2 3 4. अजून एवढा पीठ बाकी आहेच. आणि एक टाकले तर शिजाला. बघू फुगते काय फुगतं. खायला सुरुवात तर झाली, फुगायची सुरुवात झालेली आहे. फुगली अरे झाली. हवा गेली तिथली, हवा गेली. हां बघा, गावठी तूप फुटली तिथं. मस्त झाले. कडक काय एकदम. तुमच्या भक्तांना कशा पोल्या सांगा. हा काय रहस्य काय? हात का कामाले बस. हातांच्या काय जास्त तारीफ झालेली वाटते. पुरणपोळीला पण सहन झाला तो. तिने पण मान मुस्कडली. असू दे. तर आपण आता डायरेक्ट एवढा पोराने एवढं सगळं नाही करायचं. अजून ठेवायचं. मम्मी बोलतो वडपापड्या पण करायचे. ठीक आहे, चला या खायला पुरणपोळ्यानंतर. उद्या परवा रात्री 8 वाजता निवेद दाखवल्यावरती. गाईज मम्मीच्या पोळ्या वगैरे बनवून झाल्या. आता वडा पण बनवून झालं. बघा एवढे वडे बनवल्यात. पापड्या डब्यात असतील का जरा बघतो. मला माहिती नाही काय आहे का नाही, वाटत नाही. हा बघा पापड्या पण आहेत. तर मम्मी चालली तिकडं निवेद दाखवायला. निवेद दाखवून येईल तेव्हा आपण सगळं खायचा. तोपर्यंत काय नाही. चला आपण जाऊ आता हायस्कूलवरती आपल्या. कारण तिथं होली रचली जातं. तिथं होली असतं आपल्या. म्हणजे गावात असं बाका मोठा आहे, पण गावात 2 आले तर वरशाली खालशाली. तर वरशाली लोकांची इथं असतं आपल्या हायस्कूलवर. तर पहिले आपण जाऊ हायस्कूलवरती बघू. चला होली रचले का नाही रचले बघून येऊ. तुम्हाला पण दाखवतो. चला जाऊ. चला पहिले तिथं बहुतेक तिथं गाणी लावलेलं असं वाटतंय. पहिले तरी माझी असायची. पहिले DJ लावलेला असायचा. तर आता DJ लावले असेल किंवा गाणी लावले असतील तर कॉपरेटचा विषय आहे. तरी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन मी. चला पहिले जाऊ आपण आता. होली रचले का नाही बघा जाऊ. चला. काय समजा नाही. तर गायचं बघा आपण आता होलीच्या इथं हायस्कूलवरती. होली बिली रचून झालेली प्रॉपर. आणि सर्व बायका आल्यात. ऐका ग्रामस्थ मंडळांना यावर्षी
होळीच्या खूप खूप शुभेच्छा. यावर्षी शुभेच्छा दिल्या, दरवर्षी नाही देत वाटतं. यावर्षी हो, यावर्षी डीजे लावले, दरवर्षी डीजे नसतं. यावर्षी पूर्ण डीजे विजे लावल्याने त्या पलीकडच्या साईडला फोटोशूटचा पण कार्यक्रम येणार आहे. फोटोशूटसाठी स्टेज लावले आणि हे बघा सगळे बायका आलेले आहेत, म्हणजे गावातल्या सेल्फी शूट आहे तिकडे. हा अग्नी लागली जाईल. मी आता सगळ्या बायकाला नैवेद्य दाखवायला, नैवेद्य दाखवतील आणि होली पेटवा जवळ 10:30-11 वाजतील ना. 10:30-11 10चा टायमिंग दिलाय तरी 11 वाजतीलच. तुम्हाला दाखवेल नंतरच गाईज. नाही बघा मला बघून घ्या. आणि सेल्फी तर गाईज आहे बघा, इथं सेल्फी पॉईंट सेल्फीचा हे काढलाय आणि इथं होली रचले. आता 10-10:30 आता वाजत किती वाजले का, 8:30 झालं. 10-10:30-11 वाजतील. तर काहीच जरा होलीचं पूजन चालू आहे. आता बघा पूजन करतील, ब्राह्मण वगैरे आलेले आहे, सर्व ग्रामस्थ आपल्या मंडळीत जमलेले आहेत. अजून जावयाचे बाकी हो, नंतर होली पेटल्यानंतर जावई बसतील. जावयाची तुम्हाला सांग मग जरा पूजन होते, मग तुम्हाला भेटतो मी. फास्ट फॉरवर्ड चालू मोबाईल दिसणार नाही. फास्ट फॉरवर्ड फुल चला गायस पूजन झालेलं आहे. आता होळीला वायर वायर रे बाप, तिकडे वायर नाही हो. अरे थांबा पाटील, गवते, ठाकूर, कांबळे, जाधव कुटुंबाने जे बसलेले त्यांनी कमीत कमी 2-2 हजार रुपये होळीला वर्गणी जमा करावी. गायच पहिला मान आहे व्हायचा, पहिला मान केलाय पूर्ण. बाबू बाबू हे बघा नारळ काढलाय. बोलून पहिला मान नाही काढलेलं नारळ. सगळे नारळ काढतील. गाय सगळे नारळ काढला सगळ्या. हा आता जावं येतील तेव्हा तुम्हाला ती पण प्रथा दाखवतो. ज्यांचं नवीन नवीन लग्न झालेलं असतं ना गावातल्या पोरींचं, त्यांचं नवरं येतात, ते प्रथा असतं. कुठे कुठे तो बघा हे बघा हे बघा. तर त्यांचं सगळं नवरं येतात ते, आणि प्रथा असतं रंगमंच म्हणजे 5 दिवसांनी जेवण असतं होलीवरती. मटणाचं जेवण असतं, मटणाचं जेवण. तर त्याला सर्व तिथं बसतील आणि पैसे देतील. ती प्रथा दरवर्षी चालत आलेली. हे बघा कसं उत्साह मागणार आहे आतमध्ये. हे बघा याने दुसरा कारला, त्याने 3 कारलं. जे आपण नारळ लागतो ना होलीत तेच कारदान, आणि मस्त खाताना लगेच जागेवर फोडून आणि प्रसाद म्हणून खाताना. प्रसाद असतो तो.
काय जरा लाईटचा विषय समजून घ्या. हे बघ लाईट आहे ना ती समोरून प्रवास येईल. मंडल ग्रामस्थ मंडळ. प्रसाद म्हात्रे मोचापाडा संतोष पांचाल यांची जावई यांच्याकडून 3,000 रुपये. निसर्गाचे जावई गणेश यांचे जावई यांच्याकडून 2,500 रुपये दिले. मोजून जावई सुजय पाटील यांचे सासरे नामदेव पाटील यांच्याकडून 4,000 रुपये दिले. आपली दरवर्षीप्रमाणे जनार्दन भोपी यांची जावई यांच्याकडून 2,000 रुपये आपल्या गावकींचं सुद्धा सर्व देतात. पहिले सुरुवात करतो अनिल काका पाटील. काय बोला 5,000 रुपये आलेले सरपंच साहेब यांच्याकडून 5,000 रुपये दर्शक ठाकूर 5,000 रुपये आलेले तरी मंडळ आभारी. अजून पण आहेत काही आमच्याकडून 2,000 रुपये शुक्रवार घ्या त्याला तरी चतुर्थी शुक्रवार 13 6 तारखेला चतुर्थी शुक्रवारी 13 तारीख ठीक 7 वाजता तर गाईज झालंय जावायचं चांगला काम झालाय. हे बघा आपल्या सर्व गावातली मंडळी होलीला आज त्यांचं चांगलं मानधन असतंय. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होलीच्या हार्दिक शुभेच्छा. वो अलग ही लेवल का बंदा था. तर गाईज आत्ता जस्ट घरी आलो. सर्व झाला कार्यक्रम. म्हणजे ती प्रथा असते. कार्यक्रम म्हणजे प्रथा असतं आमच्या गावात सर्व जावं येतात होळीच्या दिवशी. ज्यांचं सर्व जावे म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं होळीच्या आधी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये. तर त्या सगळ्यांच्या म्हणजे नवरेच तर ते सर्व जावं येतात. मग ती प्रथा असते. मग ते काहीतरी पैसे देणार 2,000 2,500 3,000 काय असतात. आणि परत आपल्या गावातली मंडळी पण असतात. सरपंच उपसरपंच बरेच काही लोक आहेत असतात ते देतात पैसे. तर ते पैसे जमा करून म्हणून त्यानंतर जेवण असतं होलीचा. मटणाचं जेवण असतं. तर आता 13 तारखेला शुक्रवारी जेवण आहे होलीचा. बाकी तो पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल जर जमलाच तर आपल्याला. तर त्यानंतर तो जेवण असतं. पूर्ण पैसे जमा झाल्यानंतर सर्व नियोजन करतात आणि मग तो असं जेवण असतं.
तर चला एवढाच होता ब्लॉग होलीचा. आणि उद्या धुलीवंदन आहे. नीट रंग केला, नीट केला, सेफ राहा. बाय बाय. तर एवढीच होती व्हिडिओचं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.